की बाबांनो, मार्क सोडा, बाजूला ठेवा. तुम्ही स्वतःची आवड आणि नावड याचं एक वर्गीकरण करा. जेवढे विषय शिकलायत त्याचं 3 भागात वर्गीकरण करा. बाकीच्या ब्रांचेसमधनं सुद्धा चांगली करिअर मिळतात याच्यावर विश्वास ठेवणे आणि मग मुलाची आवड आणि नावड महत्त्वाची ही लक्षात घेऊन निवडणे. असं केलं तर अपयश येण्याची शक्यता नाही. असे कोर्सेस आपल्याला घेता येतात की ज्यांनी तुम्हाला रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीचे ऑप्शन ओपन होतील. ते जिथे स्किल ओरिएंटेड जॉब्स आहेत तिथे AI त्या नोकऱ्या खाऊ शकणार नाही, किंबहुना तो त्यांचा असिस्टंट बनेल. नुकताच 10वीचा आणि 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्या निकालाच्या नंतर साधारण 10वीच्या निकालानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की 11वी 12वीला नेमकी कुठली शाखा निवडायची, 12वी नंतर नेमके कुठले करिअर्स निवडायचे किंवा कुठल्या शाखेला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा याविषयी सध्या विद्यार्थी पालकांमध्ये आणि प्रत्येक घराघरामध्ये ही चर्चा सुरू आहे. तर या चर्चेमध्ये नेमकं योग्य करिअर आपण कसं निवडावं, योग्य संधी आपल्याला कुठल्या करिअर्समध्ये मिळू शकतात किंवा आवडीचं करिअर कसं निवडावं याविषयी आज आम्ही चर्चा करणार आहोत विवेक वेलणकर सरांशी. विवेक वेलणकर सर संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ त्यांनी आजपर्यंत हजारो व्याख्यानं विद्यार्थ्यांच्यासाठी घेतलेली आहेत. त्या व्याख्यानांमधनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तर आज 10वीचा रिझल्ट जो जाहीर झालेला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं, कशा पद्धतीनं आपलं करिअर पुढचं भविष्यातील निवडावं याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. सर, पहिला प्रश्न माझा असा होता की 10वीला खूप मार्क मिळतात, परंतु ज्या मुलाला 10वीला 90पेक्षा जास्त मार्क आहे तो मुलगा नंतर 12वीला 70, 60, 65 वरती असा आलेला दिसतो. तर याची नेमकी कारणं काय आहेत? नाही, याचं कारण असं आहे की आपल्याकडे अजूनही पर्सेंटेज किती पडलं याच्यावर ब्रँच निवडली जाते. आणि मग 90%वर मार्क आहेत म्हटल्यावर हमखास सायन्सला जायचं. प्रत्यक्षात त्या मुलाशी जेव्हा आपण बोलतो किंवा त्या मुलाला जेव्हा मोकळेपणे बोलायला लावतो तेव्हा तो मान्य करतो की मला फिजिक्स आवडत नाही आहे, मला मॅथ्स आवडत नाही आहे, मला केमिस्ट्री आवडत नाही आहे. अशा परिस्थितीत 10वीपर्यंतच एखादा विषय त्याला आवडलेला नसताना जर आपण त्याला त्या ब्रँचला ढकललं तर मात्र ह्या प्रकारचे रिझल्ट्स येतात. मी तुम्हाला अगदी कालचं उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक मुलगा आला, 97% मार्क होते त्याला, 97% 10वीला. पण जेव्हा मी त्याशी बोललो, त्याला व्यवस्थित विचारलं, तेव्हा त्याने हे सांगितलं की मला मार्क पडले ते मान्य आहे, पण मला मॅथ्स अजिबात आवडत नाही आणि व्यवस्थित जमत पण नाही. आता असा मुलगा जर सायन्सला गेला आणि इंजिनिअरिंग करायचं म्हटलं, IT करायचं म्हटलं तर ते कसं होईल? पण केवळ मार्क पडले म्हणून जाण्याच्या आपल्याकडच्या एकंदर प्रवृत्तीमुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. माझं रिक्वेस्ट असते मुलांना की बाबांनो, मार्क सोडा, बाजूला ठेवा. तुम्ही स्वतःची आवड आणि नावड याचं एक वर्गीकरण करा. जेवढे विषय शिकलायत त्याचं 3 भागात वर्गीकरण करा. पहिला, खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय. दुसरा, मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय. आणि तिसरा, अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय. हे अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय जे आहेत ते कायमचे फेकून द्या, काही फरक पडत नाही. मग त्यात फिजिक्स पडो, त्याच्यामध्ये जॉग्राफी पडो, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स पडो, त्याच्यात केमिस्ट्री पडो, त्यात बायोलॉजी पडो, त्याच्यामध्ये हिस्ट्री पडो, काही प्रॉब्लेम नाही. ते उचला आणि फेकून द्या. आणि जो पहिला कॉलम आहे, खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, ते कुठं बसतात? ती ब्रांच माझी. असं समजून तुम्ही पुढे गेलात किंवा या पद्धतीने निर्णय केलात तर मग त्याच्यात सरप्राईजेस येण्याची किंवा निर्णय चुकण्याची शक्यता जवळपास 0 असते. नाही, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा असतो की करिअर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचाही याच्याकडे सर्वाधिक भर असतो की 10वी नंतर शाखा निवडताना ते सगळ्यात महत्त्वाचा असा विचार करतात की करिअर्स आम्हाला कुठल्या याच्यामध्ये चांगलं मिळेल, तर त्याच्यासाठी कुठली शाखा चांगली आहे असा त्यांचा सगळ्यात भर असतो. तर त्याच्याविषयी आपण काय सांगा? नाही, तोच जो समज आहे ना की सायन्सला गेलं तरच करिअर, नाही तर काही करिअर नाही. आर्ट्स कॉमर्स म्हणजे काही नाही, BCom BAच्या डिग्र्या भिंतीवर लावायच्या, त्याचा काडी मात्र उपयोग नाही. या मानसिकतेतनं हे सगळं घडतंय. आणि त्यामुळे न आवडणाऱ्या विषयातनं सुद्धा सायन्सला जाण्याची प्रवृत्ती त्याच्यामुळे आली आहे की फक्त सायन्समध्येच करिअर असतात. मी नक्की सांगेन की आर्ट्स कॉमर्स 12वीपर्यंत घेऊन सुद्धा अनेक वेगवेगळे करिअर ऑप्शन्स मुलांकरता उघडतात. से फॉर एक्झाम्पल लॉ, वकिली 12वी नंतर 5 वर्षाचा कोर्स आहे. आर्ट्स कॉमर्स सगळ्या विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. हॉटेल मॅनेजमेंट, कलिनरी आर्ट्स, हे जे फूडमधले किंवा हॉटेलच्या साईडचे कोर्सेस आहेत सगळ्यांना अवेलेबल आहेत. डिझायनिंग, प्रॉडक्ट डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन डिझायनिंग, असे डिझायनिंगचे कोर्सेस सगळ्यांना अवेलेबल आहेत, आर्ट्स कॉमर्सपासून सगळ्यांना. आणि अगदी IIT तर डिझायनिंगचे कोर्सेस तेही आर्ट्स कॉमर्सच्या मुलांना अवेलेबल आहेत.
मास कम्युनिकेशन सगळ्यांना अवेलेबल आहे, इकॉनॉमिक्समधले कोर्सेस सगळ्यांना अवेलेबल आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत तिथेही कशातही तुम्ही करा, स्पर्धा परीक्षेला जाताच येतं. BA BCom BE BSc सगळे सेमच आहेत त्याच्यासाठी. अनेक मुलांना पुढे जाऊन मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचे, BBA म्हणा MBA म्हणा, त्यासाठी पण आर्ट्स कॉमर्समधनं जाताच येतं. म्हणजे फक्त सायन्स घेतलं तरच मिळतं अशी नाही, अशी आपण एक 9-10 प्रकारची करिअर्स अशी आहेत जी उत्तम आहेत, त्याच्यातनं मुलांना चांगलं प्रोफेशनलसुद्धा ऑप्शन्स मिळू शकतात. ती इररिस्पेक्टिव्ह ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना मिळू शकतात. त्यामुळे हे डोक्यातला भ्रम विशेषतः पालकांनी काढण्याची अतिशय गरज आहे. आणि मुलाला झेपत नसताना बळबळ तिकडं ढकलणं, मग अगदी ट्युटर लाव, क्लास लाव, पण ते होतच नाही. त्यापेक्षा बाकीच्या ब्रांचेसमधनं सुद्धा चांगली करिअर मिळतात याच्यावर विश्वास ठेवणे आणि मग मुलाची आवड आणि नावड महत्त्वाची हे लक्षात घेऊन निवडणे, असं केलं तर अपयश येण्याची शक्यता नाही. बऱ्याच वेळेला आता 90च्या वर म्हणजे असं 80च्या वर मार्क मिळाले की सायन्स घ्यायचं, नंतर कॉमर्स आणि आर्ट असा विषय येतो. याच्यामध्ये पालकांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असते. तर या 10वीच्या नंतरचं करिअर निवडताना नेमकं पालकांनी त्याच्यामध्ये निवड केली पाहिजे की विद्यार्थ्यांनी निवड केली पाहिजे? नाही, निवड ही विद्यार्थ्याचीच असली पाहिजे, पालकांची नाहीच. मी मगाशी जो एक्झरसाईज सांगितला, आवडणारे विषय नावडणारे विषय, हा विद्यार्थ्याला स्वतःलाच फक्त माहिती आहे, कोणालाच माहीत नाही बाकी. आणि स्वतःला सगळे ओळखतात, स्वतःला कोणी फसवू शकत नाही. प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना एक्झरसाईज केला तर तो पालकांनी ऑनर केला पाहिजे. आणि मग त्यातनं जे निघेल ते निघेल, पण ते खरं असेल आणि त्याच्यात विद्यार्थ्याचं कल्याण होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जे केलेलं सेल्फ ॲनालिसिस आहे त्याचा ऑनर पालकांनी ठेवावा आणि त्याप्रमाणे दोघांनी मिळून संवादानी, चर्चेनी, प्लस मायनस लक्षात घेऊन जर पुढची शाखा निवडली तर निश्चितपणे प्रवास सुखकर होतो आणि यशस्वी पण होतो. विद्यार्थी जेव्हा करिअर निवडतात किंवा शाखा निवडतात त्याच्यानंतर 10वी नंतर आता बरेचसे ऑप्शन असे आहेत की 11वी 12वी आहे, डिप्लोमा आहे, ITI आहे. तर या तिन्हीमध्ये नेमकं काय डिफरन्स आहे आणि कुठल्या याच्यावरती काय संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करा. आता कसं आहे, ज्यांना काहीतरी स्किल एज्युकेशन हवं आहे त्यांच्यासाठी ITI सारखा चांगला कोर्स नाही. कम्प्लीट स्किल एज्युकेशन आधारित कोर्स आहे. आम्ही आता मेक इन इंडियाकडे चाललो आहे, आम्हाला स्किल्ड मॅनपॉवर हवी आहे, पण ती त्या ITIमधनंच सगळ्यात जास्त मिळते. त्यामुळे ज्यांना पारंपरिक विषयात फार रस नाही, फार मोठं फिजिक्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री हे पण आवडत नाही आहे, पण त्यांना काहीतरी स्किल एज्युकेशन घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी ITI हा उत्तम कोर्स असू शकतो. ज्यांना 3 वर्षात 12वी नंतर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, नोकरीच्या संधी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळवायच्या आहेत, त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा हा नक्की चांगला ऑप्शन असू शकतो. मुख्य म्हणजे त्यात केमिस्ट्री लागत नाही, फिजिक्स आणि मॅथ्स फक्त तुम्हाला चांगलं येत असलं तर इंजिनिअरिंग डिप्लोमा करता येतो. आणि जर तुम्हाला सायन्समधल्या जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी ओपन अप करायच्या असतील आणि तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे यातले कुठलेही 3 विषय आवडत असतील, जमत असतील, झेपत असतील, तर मग 11वी 12वी सायन्स हा मार्ग नक्की असू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे सर की आता 12वी नंतर जेव्हा आपण करिअरचा विषय करिअर म्हणतो, परंतु करिअर म्हणजे फक्त काही नोकरीच असा विषय नाही आहे. तर व्यावसायिक संधी जर आपल्याला शोधायच्या असतील 12वी नंतर तर त्यासाठी काय नेमकं विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे? आता कसं आहे, आपल्याकडे दुर्दैवाने व्यवसाय या गोष्टीला अगदी शाळेपासूनच महत्त्व दिलं गेलं नाही आहे. घरात सुद्धा सांगतात, बाळा भरपूर शिक, मोठा हो आणि मोठी नोकरी मिळव. नोकरी मिळवण्याकडेच सगळा कल आहे. आजही विद्यार्थी जेव्हा इंजिनिअरिंग करतायत तेव्हा त्यांचं 99% मुलांचं टार्गेट आहे की मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. आणि म्हणून ज्या कॉलेजमधनं प्लेसमेंट चांगले होतात त्या कॉलेजला गर्दी आहे, ही आजची वस्तुस्थिती आपण पाहतोय. पण माझं म्हणणं असं आहे की एक वर्ग आजही असा आहे की जो 40% ते 60% दरम्यान आहे. त्यांना ह्या सगळ्या इंजिनिअरिंग या भानगडीत काय होत नाही, पण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणारी काही चांगले ऑप्शन्स आहेत, ज्याला बॅचलर ऑफ व्होकेशनल म्हणतात, BVoc. हे कोर्सेस ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत. या कोर्सेसचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात 60% प्रॅक्टिकल आणि 40%च थेअरी आहे. आणि याच्यात खूप प्रकारचे कोर्सेस आहेत. म्हणजे उदाहरणार्थ रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग असं ग्रॅज्युएशन आहे या BVoc. आज आपल्याकडे झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा रेफ्रिजरेटर आहेत. एअर कंडिशनरचं प्रमाण प्रचंड वाढतंय. आज एकही कार अशी नाही की ज्याच्यात AC नाही.
मग या सगळ्याचं दुरुस्ती, इन्स्टॉलेशन्स, त्याची काय प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, हे सगळं करण्याकरता मॅनपॉवर कुठं आहे? तर ती मॅनपॉवर ह्या कोर्समधून उभी राहू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वयंरोजगार किंवा स्वतःचं काही छोटं युनिट चालू करणं इथपर्यंत गोष्टी करता येतात, कारण तुम्ही एक स्किल ॲक्वायर केले. मग असे अनेक आहेत. म्हणजे आता सोलर टेक्नॉलॉजीचा एक बीव्होक आहे. त्याच्यामध्ये आज आता आपण बघतोय की पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये पूर्ण देशामध्ये 1 कोटी घरांवर सोलर बसवायचं आहे. महाराष्ट्राने 25 लाखाचं टार्गेट घेतलंय. पूर्ण होणार कसं? कोण बसवणार ते वर जाऊन एवढ्या? त्याच्यासाठी जी मॅनपॉवर आहे ती या सोलर टेक्नॉलॉजीमधनं तयार होऊ शकते. हा बीवोकचाच कोर्स आहे. म्हणजे असे कोर्सेस आपल्याला घेता येतात की ज्यांनी तुम्हाला रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीचे ऑप्शन ओपन होतील. आपल्याकडे एक MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचा एक छान कोर्स आहे. त्यांनी 12वी नंतरच्या मुलांकरता आणलाय. कोणी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्यांकरता आहे. 3 वर्ष त्या मुलाला ते घेतात आणि इंडस्ट्रीमध्ये IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट या एरियामध्ये त्याला काम करायला लावतात. 3 वर्षात तो पोरगा काम करत करत तयारच होतो. त्याला स्टायपेंड मिळतो 3 वर्ष आणि 3 वर्षात डिग्री पण मिळते. म्हणजे त्याची सगळी स्वप्न एका वेळेला साकार होतात. आणि हा विद्यार्थी पुढे रोजगार किंवा स्वयंरोजगार दोन्हीकडे जाऊ शकतो. त्यामुळे कुठंतरी आपण जेव्हा स्किल एज्युकेशनला काही प्रमाणात प्राधान्य दिलं तर मला खात्री आहे की फक्त रोजगार नाही तर स्वयंरोजगार आणि इव्हन छोटेसे स्टार्टअप्स उभे करण्यापर्यंत विद्यार्थ्यांचं नक्की पुढे जाऊ शकतात, याची मला खात्री आहे. 10वी नंतर डिप्लोमा आपण म्हटलं ITI, परंतु डिप्लोमा योग्य की 12वी करून इंजिनिअरिंगला जाणं योग्य? काय नेमकं याच्यात वाटतं? खरं म्हणजे हा खूप कन्फ्युजिंग प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना असतो. कारण डिप्लोमा करून जर गेलं तर परत डिग्रीला 3 वर्ष, म्हणजे 6च वर्षात डिप्लोमा नंतर डिप्लोमाच्या मार्गाने इंजिनिअरिंग पूर्ण होतं. 11वी 12वीच्या मार्गाने गेलं तर 2 आणि 4 6च वर्ष लागतात, म्हणून कन्फ्युजन. माझं म्हणणं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा नंतर रोजगार स्वयंरोजगाराच्या वाटा शोधायच्या आहेत त्यांना डिप्लोमा इतका चांगला कोर्सच नाही. पण ज्यांना पुढे डिग्री इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांच्यासाठी मात्र 11वी 12वी हा जास्त चांगला ऑप्शन असू शकतो. कारण डिप्लोमाला नंबर ऑफ सीट्स फार कमी आहेत. म्हणजे 11वी 12वी नंतर समजा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये तुम्हाला जाण्याकरता 100 सीट्स अवेलेबल आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. तर डिप्लोमातनं सेकंड इयरला डायरेक्ट जायला फक्त 10 सीट्स आहेत. सो सीट्स अत्यंत लिमिटेड. दुसरं, मुलांना 12वी नंतर ब्रँच निवडता येत नाही इंजिनिअरिंगची. मेकॅनिकल करू का, इलेक्ट्रिकल करू का, इलेक्ट्रॉनिक्स करू का, कॉम्प्युटर करू, हे त्याला 12वी नंतर कळत नाही. इथं त्याला 10वी नंतरच निवडायची. म्हणजे हे पूर्ण गॅम्बल ठरतं. आणि तिसरं, कॉम्पिटिशन टळत नाही. 11वी 12वी ती CET, ती JEE यांची कॉम्पिटिशन जो टाळायला जातो त्याला डिप्लोमाच्या 3rd इयरला कॉम्पिटिशन घ्यावीच लागते, स्टेट वाईड कॉम्पिटिशन. कारण त्या मार्कावर पुढची डिग्रीची ॲडमिशन आहे. म्हणजे फार मोठे ॲडव्हान्टेज मिळत नाहीत. पण डिप्लोमा नंतर थांबायचं असेल तर त्याच्यासारखा चांगला कोर्स नाही, हे नक्की. आत्ता सगळ्यात महत्त्वाची जी काही चर्चा आपल्या सगळ्याच मार्केटमध्ये होतीये ती सगळ्यात महत्त्वाचं की AI आल्यानंतर काय होणार किंवा AI कुठल्या नोकऱ्यांमध्ये परिणाम करणार. तर नेमकं AIचं ही विषय काय आहे आणि आत्ता जी 10वी 12वीला मुलं आहेत यांनी याविषयीच थोडंसं ते समोर ठेवून किंवा बाबा समोर भविष्यामध्ये AI येऊ शकतं, तर याविषयीने काय त्यांनी नेमकी तयारी करावी किंवा काय निवडावं? AI जे आहे ना ते रिपिटेटिव्ह जॉब्स खाईल. म्हणजे कारकुनी जॉब्स किंवा जे सतत रिपीट होतात ते जॉब्स AI खाईलच. म्हणून आता काही प्रमाणात प्रोग्रॅमर्सचे जॉब पण AI खाईल. कारण प्रोग्रॅमिंग हा तसा एक प्रकारचा रिपिटेटिव्ह नेचर आहे. आणि प्रोग्रॅमरला 2 दिवस लागत असतील तर AI 2 मिनिटात करतो तो प्रोग्रॅम. त्यामुळे जे रिपिटेटिव्ह नेचरचे जॉब्स आहेत ते AI नक्की खाऊ शकतं. पण जे स्किल बेस्ड जॉब्स आहेत, म्हणजे अगदी स्किल एज्युकेशन, म्हणजे आता हा पंखा दुरुस्ती करायचा आहे तर AI काही नाही करणार, त्याला माणूसच लागेल. हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचं काम माणूसच लागेल, AI नाही काही करू शकणार. स्पेशलाइज डॉक्टर्सचं काम AI नाही करू शकणार, ते डॉक्टर्सच लागतील. तुम्हाला लष्करामध्ये तुम्हाला माणसंच लागतील, तिथं ऑफिसर्स लागतील, तिथं जवान लागतील, तर AI तिथं काही नाही करू शकणार. तुम्हाला वकील लागतील, वकिलांचं स्किल आहे. तुम्हाला आर्किटेक्ट लागतील, तुम्हाला डिझायनर्स लागतील. हे सगळे स्पेशलाइज स्किल जॉब्स आहेत. त्यामुळे जिथे जिथे स्किल ओरिएंटेड जॉब्स आहेत तिथे AI त्या नोकऱ्या खाऊ शकणार नाही. किंबहुना तो त्यांचा असिस्टंट बनेल की त्यांचा जॉब त्यांना चांगल्या पद्धतीने करता यावा, कमी कष्टात करता यावा, यासाठीचा हेल्पिंग हँड AI होईल. मग त्यांच्या नोकऱ्या AI नाही खाणार.
आपल्याकडे आत्ता ज्या काही 12वी नंतरच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे, जेई असेल, नीट असेल, MST CET असेल, त्याच्यानंतर MPSC UPSCला जाणारे काही विद्यार्थी असतात यांच्या, परंतु यांच्याकडे आता विषय असा झाला की आपण 10वी नंतर या सगळ्या गोष्टींकडे येत होतो. आता ती सगळी प्रोसिजर जी ही 8वीपासूनच चालू झालेली आहे, काही ठिकाणी त्याच्याही खाली येते. तर नेमकं या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी किंवा त्याची तयारी केव्हापासून करावी, असं याच्याविषयी काय सांगा? नाही, हे सगळं आपल्याकडे चाललाय तो अतिरेक आहे. 5वी 6वी 7वी पासून त्यांना तो त्या चरकात घालायचा, त्याला पिळून काढायचा, याची काहीही गरज नाही. माझं म्हणणं असं आहे की 8वी 9वी 10वी जेव्हा विद्यार्थ्यांचं सिलेबस थोडं वाढतं आणि ते बायफर्गेशन होतं, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, मग मॅथ्समध्ये अल्जेब्रा जॉमेट्री, त्यावेळेला ती 8वी 9वी 10वीची तिन्ही वर्ष विद्यार्थ्यांनी आणि मग पालकांनी ते लक्ष ठेवणं अपेक्षित आहे की सगळे कन्सेप्ट्स आपल्याला कळत आहेत का नाही. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग 100% करून घेणं या PCM या तिन्ही सब्जेक्ट्सचं, हे 10वीपर्यंतचं सगळ्यात मोठं काम आहे, ना की कुठली तरी फाउंडेशन क्लास लावणं. दुसरी गोष्ट अशी की ह्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, ऑलिम्पियाड्स आहेत, मॅथ्स ऑलिम्पियाड असेल, सायन्स ऑलिम्पियाड असेल, ह्यांना बसणं फायद्याचं ठरतं. कारण विद्यार्थ्याची टेक्स्टबुक सोडूनचे बाकीच्या ज्या गोष्टी त्याच्या डेव्हलप होणं अपेक्षित आहे त्या त्याच्यातनं डेव्हलप होतात. म्हणून ऑलिम्पियाड्सच्या परीक्षा देणं चालेल, त्यांनी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी धडपड केलेली चालेल. पण उगीचच ते फाउंडेशन क्लास लावून आपलं फार काही भलं होतं आणि मग तीच मुलं IITत चमकतात वगैरे, असं आत्तापर्यंतचं काही ट्रॅक रेकॉर्ड नाही. त्यामुळे हा विचार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने नक्की केला पाहिजे. सर, सगळ्यात महत्त्वाचा आता शहरी भागामध्ये सरासरी हा जास्त ओढ आहे की 10वी 12वी नंतरच विद्यार्थ्यांना परदेशी भाषा जास्तीत जास्त शिकवल्या पाहिजे, किंवा परदेशामध्येच आता खूप चांगली करिअर्स आहेत, किंवा परदेशात गेलं तरच काहीतरी त्या विद्यार्थ्याचं भलं होतंय, नाहीतर मग काहीच नाही. हा जो काही ओढा किंवा ही जी काही मानसिकता एक पालकांची होती त्याविषयी काय? नाही, माझ्याकडं तर असंख्य मुलं येतात काउन्सिलिंगसाठी. 12वी नंतरच आम्हाला बाहेर जायचं आहे असं म्हणणारे आता जनता खूप वाढायला लागली आहे. मी त्यांना नक्की सांगतो की बाळांनो, बाहेर जायला माझं काहीच म्हणणं नाही, परदेशात जरूर जा, शिका, पण ते पोस्ट ग्रॅज्युएशनला नको. कारण ग्रॅज्युएशनला काय आहे ना, एक तर मुलं लहान असतात, इमॅच्युअर असतात, आणि एकदम ती मोकळी सुटल्यावरती उधळायचा धोका असतोच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉस्ट प्रचंड जास्त आहे. कारण 4 वर्षाचं एज्युकेशन आहे वर्सेस PGचं एज्युकेशन 2च वर्षाचं आहे, म्हणजे निम्म्या किमतीत होतं. अंडर ग्रॅडला स्कॉलरशिप्स, ट्युशन वेवर्स याचं प्रमाण अत्यंत कमी आहे, पण PGला पोस्ट ग्रॅज्युएशनला हे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी खर्चात पण तेवढंच चांगलं एज्युकेशन हे PGला बाहेर जाण्याने फायदा होऊ शकतो, ग्रॅज्युएशनला नाही. माझी विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे, ग्रॅज्युएशनच्या लेव्हलचं बाहेर जाण्याचा विचार तुम्ही नक्की थांबवा, पण PGसाठी जाण्याचा विचार नक्की सुरू करा. परदेशी भाषांविषयी परदेशी भाषांचं काय झालं आता, अगदी खरं सांगू का, होती करिअर्स त्याच्यात, कारण मेनली करिअर्स ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशनमध्ये आहेत त्याच्यातली, आणि ती दोन्ही करिअर्समध्ये आता मोठा धोका आला आहे AI कडनं. भाषांतर आता लागतच नाही आहे, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला एका मिनिटात समोरचा काय बोलतोय ते भाषांतर करून मिळते. सो तो जो एक मोठा एरिया होता परदेशी भाषांचा, तो एकदम डाऊन झाल्यासारखा झाला आहे. त्यामुळे परदेशी भाषेतलं शिक्षण म्हणजे उगीच एखाद दुसरं किरकोळ करून काही होत नसतं. मग तुम्हाला त्या भाषेतली टॉपमोस्ट लेवल गाठायला लागते, तर तुम्हाला काही प्रमाणात करिअर मिळतील, पण त्याचा स्कोप कमी झालाय हे नक्की आहे. आता 10वी नंतर मोठ्या कॉलेजकडे सरासरी विद्यार्थ्यांचा ओढा असतो की चांगल्या कॉलेजमध्ये जर गेलो तरच आपलं करिअरचं काहीतरी व्यवस्थित होईल. तर कॉलेज महत्वाचं आहे की विद्यार्थ्याचा सेल्फ स्टडी महत्वाचा आहे? म्हणजे कॉलेज निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? कसं आहे, सगळी कॉलेज सारखी आहेत, 19-20चा फरक असेल फार तर. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की शक्यतो जवळचं कॉलेज निवडा. 10-10, 15-15 किलोमीटर लांबचं कॉलेज, जाण्या येण्यातला वेळ, जाण्या येण्यातले श्रम, जाण्या येण्यातला पैसा, येणारा फटीग हा खूप जास्त असतो. जवळच्या 3 किलोमीटर परिसरातलं कॉलेज निवडा. इव्हन शासनाचंही धोरण आत्ता तेच आहे की तुम्ही जवळचं कॉलेज निवडा, काही फारसा फरक पडत नाही. दुर्दैवाने सायन्समध्ये तरी ॲटलिस्ट जवळपास 90% कॉलेज त्या CET, JEE, नीट या परीक्षांकडे बघत पण नाहीत. म्हणजे विद्यार्थ्यांना क्लास लावायलाच लागतो. मग क्लासमध्येच तो अभ्यास करणार असेल तर कॉलेज कुठलं, यांनी काय फरक पडतोय? विनाकारण ठराविक कॉलेजचा हट्ट धरून मी पाहिले, मुलं 5-5, 6-6, 7-7 राऊंडपर्यंत थांबतात, 6-6 महिने थांबतात, तोपर्यंत कॉलेज सुरू 3 महिने झालेले असतात,
आणि मग त्यांच्याच ते प्रोग्रेसमध्ये अडथळा ठरतं. त्यामुळे असं करण्याची काहीच आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे. सर, या विद्यार्थ्यांपेक्षा पालकच फार जास्त उत्साही आता दिसून येतात आपल्याला या सगळ्या 10वी-12वीच्या याच्यानंतर. तर विशेष करून पालकांना तुम्ही काय सजेशन द्याल? माझ्या पालकांना सजेशन्स आहेत की मुलांना करिअर करायचे, तुम्हाला नाही, तुमचं झालंय आता. त्यामुळे त्यांना फक्त तुम्ही म्हणजे महाभारतात जी कृष्णाची भूमिका होती की फक्त सल्ला देण्याच्या भूमिकेत राहा, तुम्ही पुढे होऊन एकदम त्याच्यात कृती करायला जाऊ नका. दुसरं, मुलांच्या कुवतीवर विश्वास ठेवा, त्यांना सेल्फ ॲनालिसिस करायला लावा आणि ते सेल्फ ॲनालिसिस त्यांनी केलेलं ऑनर करा. की तो म्हणतोय ना मला हे जमत नाही तर जमत नाही, कसं जमत नाही असं विचारायचं नाही. आणि मग त्यांनी जो पाथ निवडलाय त्याच्यामध्ये त्याच्या पाठीशी उभे राहा, त्याला त्याच्यात जी लागेल ती सगळी मदत म्हणजे क्लासची म्हणा, आर्थिक म्हणा किंवा शैक्षणिक म्हणा, ही करायचा प्रयत्न करा. पण तुमचं मत त्याच्यावर लादायचा प्रयत्न करू नका. त्यांनी फक्त गोष्टी बिघडतात, घडत कधीच नाहीत. आपल्या या चर्चेतनं एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की सगळीच करिअर्स ही चांगली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.